पेंडुलमचं बघणार आहे आता ॲनिमेशन. पेंडुलम ॲनिमेशन आणि त्याचा इफेक्ट कसा आपण टेक्स्टवर हे करू शकतो बल्बसारखा. आपण 5 सेकंद ठेवू ॲनिमेशन. हां पडदा लाव म्हणजे दिसेल स्क्रीनवर नाही तर. ओके आता टेक्स्टवर कोणते आपल्याला म्हणजे लाईटचा असा लाईट ग्लो होते इफेक्ट येतोय तर तसावाला आपल्याला इफेक्ट तयार करणार आहे आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण एक टेक्स्ट घेऊ. ओके पहिले आपण मेगा 12 समजा असा टेक्स्ट आहे आणि त्याच्यावर मला लाईटचा तो इफेक्ट तयार करायचा आहे. ओके सिंपल हे टेक्स्ट पहिलं टाईप करून घेतलं. त्याच्यानंतर आता आपण एक पेंडुलमसाठी एक तयार करून घेऊ. एक लाईन त्याचा मी सेंटरला घेतला अँकर पॉईंट. ओके आणि त्याच्यानंतर आता एक तुम्ही आफ्टर ह्याच्यामध्ये इलस्ट्रेटरमध्ये तयार करून घ्या. इलस्ट्रेटरमध्ये प्रॉपर बॉल तयार करा. ओके आणि तो ॲनिमेट होतो आहे असं करा. आता इथे आपल्याला टाईम नाही मी एक सर्कल घेतो त्याच्याऐवजी. ओके सर्कल घेतला. हा दुसऱ्या लेअरमध्ये घ्यायला लागेल आपल्याला एकच लेअरमध्ये. दुसऱ्या लेअरमध्ये एक सर्कल क्रिएट केलं. आता हे दोन्ही आपल्याला एक अलाइन पाहिजे प्रॉपर मिडलला म्हणजे हे अलाइन झालं. आता थोडं आपण वरती घेऊया. स्ट्रोक आपण ओके ठीक आहे. ओके त्याच्यानंतर ह्याला आपण कंपोज करणार आहे. ओके कंपोज 1 केलं आणि ह्याचा जो अँकर पॉईंट आहे तो आपण बरोबर इथे ठेवूया. म्हणजे आपल्याला इथून रोटेट करायचं आहे ना. अदरवाईज काय होणार हे जर आपण रोटेट करायला गेलो तर हे असं रोटेट होऊ शकतं. म्हणून त्याचा अँकर पॉईंट पहिला फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं सेट करून ठेवायचा ह्याच्या बरोबर. ओके ह्याला पण स्ट्रोक पडला. हा स्ट्रोक काढून टाकू आपण. आता काय करायचं ह्याच्यावर सिम्पली आपण ग्लो इफेक्ट द्यायचा. ग्लो म्हणून आहे तो इफेक्ट तिथे इम्पोर्ट करा. ओके आता हा ग्लो आपल्याला फक्त ह्याच्यावर पाहिजे. हा संपूर्ण ह्याच्यावर येतोय. ओके तर मग आपण पाहूया त्याला पहिल्यांदा ग्लो इंटेन्सिटी आता वाढवून घेऊया. बल्बचं कसं प्रकाश ग्लो होत असतो. ओके म्हणून आपण इथे ग्लो इफेक्ट टाकला आहे. ओके पण तोच आता काय झाला की संपूर्ण ह्याला गेला आहे. मग त्याला तुम्ही मास्क पण करू शकता. अदरवाईज
ह्याचा आपण कलर चेंज करू फर्स्ट थोडं. पाठीमागचा बॅकग्राऊंड आपण ब्लॅक ठेवू प्रॉपर. याला आपण आता ॲनिमेट करूया. स्केल नाही, फक्त पोझिशनवर समजा फर्स्ट फ्रेमला आता हा पूर्ण आपण रोटेशनला आपण पूर्ण ह्याला वरती घेऊया पहिला. ओके, त्यानंतर 1 सेकंदावर इथे आता इथे -90 होतं, 93 इथे प्लस, मग त्याच्यामुळे काय झालं संपूर्ण हा लक्षात. आता हेच मला रिपीट करायचं आहे. ओके, आता कोणतीही गोष्ट काय होते की ज्यावेळेस पूर्ण ॲनिमेट होत असते संपूर्ण, म्हणजे नाही का असा पेंडुलम तुम्ही बघितला असेल, तर तो हळूहळू त्याची गती कमी होते, ते मूव्ह व्हायची, राईट. मग त्याच पद्धतीने आपण पण इथे तेच करणार आहे. आता थोडंसं आपण इथे 80% करू, म्हणजे नाही का हे थोडंसं आता वजन त्याला थोडंसं हे झाल्यामुळे कमी होईल गती त्याची. इथे सेम -60 ठेवू. ओके, त्याच्यानंतर पुढच्या फ्रेमवर आलो, तिथे 30. थोडं मग आता ॲनिमेशन जवळ येईल त्याचं. ओके, -15 परत 5 ठेवू, आणि मग इथे आल्यावर 0. आलं लक्षात. आता हे कीज आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील, कारण मग काय झालं की पहिली की फ्रेम लांब झाले परत जवळ आली, म्हणून ते स्पीडने होते. ओके, तर त्या की फ्रेम आपल्याला ॲडजस्ट करायला लागतील थोड्या अंतरावर. ओके, आता ही की फ्रेम हे आपल्याला बघावं लागेल बरं का, म्हणजे आपल्या स्वतःचं व्हिज्युअलाइज करून आपल्याला ते ॲनिमेशन ह्या की पुढे ॲडजस्ट करावे लागतील. ओके ओके, आता हे नॉर्मल तर झालेलं आहे आपलं व्यवस्थित ॲनिमेशन. ओके, पण आता ह्याला इज इन इज आउट देऊ. इज इन इज आउट दिल्यामुळे काय होईल की प्रॉपर, म्हणजे बघा आता फरकच जाणवेल तुम्हाला. इज इन इज आउटचा शॉर्टकट की आहे F9. ओके, F9 वरचा तो प्रेस करायचा. आता बघा इज इन इज आउटचा फरक असा होतो की इथे बरोबर इथून तो गती घ्यायला स्टार्ट करेल, ह्या मिडलला प्रॉपर स्पीड घेईल आणि इथून परत स्लो होईल. मग त्याच्यामुळे इज इन इज आउट देणं गरजेचं आहे. ओके, बघा आता त्यामुळे ते अडकत चाललंय, असं होत नाही. आलं लक्षात. मग त्याच्यामुळे इज इन इज आउट सगळ्याला सिलेक्ट करायचं आणि एकसाथ द्यायचं. ओके, नाहीतर पर्टिक्युलर एखादा जर पॉईंट मिस झाला तर मग तो तिथे परत म्हणजे तो मिस आउट वाटेल काहीतरी. आलं लक्षात. त्यामुळे इज इन इज आउट द्या, हे इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात. आता मी काय करणार आहे, ह्याचा आपण डुप्लिकेट लेअर बनवू. ओके, ह्याला आता लॉक करून टाकूया. आणि हा जो शेप आहे वरचा, त्याला आपण गायब करू थोड्या वेळासाठी. आता हा गायब केल्यावर हां एक सांगायची गोष्ट की बाबा आता ह्याचा आपण डुप्लिकेट केला आहे, पण बरोबर इथे मी गायब केलं की बघा हा सेकंड लेअरला पण गायब झालेला आहे. म्हणजे इथे जे काही चेंजेस करणार आपण तर तिथे पण होणार. आता समजा मी इथे अजून एक सर्कल घेतला तर तिथे पण अजून एक सर्कल होणार त्या दुसऱ्या लेअरला.
समजा आता इथे असे मी सर्कल घेतले. आता आपोआप बघा सेकंड लेअरला पण सर्कल येतील. बघा ही लेअर तर ऑफ आहे, आपण तर ह्या लेअरमध्ये काम केलं, पण आता इथे पण तयार होईल बघा ह्याच्या आतमध्ये. आलं लक्षात? मग त्याच्यामुळे ह्या ज्यावेळेस आपण कॉपी करतो ना, एक मिनिट, तर ज्यावेळेस आपण कॉपी करतो ना, तर त्यावेळेस ती लेअर फर्स्ट ऑफ ऑल काय करायची, कॉम्पमधूनच त्याला डुप्लिकेट बनवायचं. आपला जो इथं कॉम्प तयार केला आहे तर त्याच्यामधूनच तो डुप्लिकेट करायचा. अदरवाईज हे असं तुम्ही ह्या लेअरवर हेच करू शकत नाही वर्क. इथं आता आपण ऑन ठेवूया, ही थर्ड लेअर गायब करून टाकू, डिलीट करूया. आणि इथेच मी आता कंट्रोल डी केलं आणि इथे ह्याचं पहिलं नाव चेंज करून घेणार. ह्याचं नाव आता कॉम्प लाईट, ओके, हां असं काहीतरी दिलं आपण समजा. आणि हे आता इम्पोर्ट करेन. तर आता फरक तुम्हाला जाणवेल बघा. आता मी काय करणार आहे, हां ओके, ह्याचं ॲनिमेशन की आपल्याला कारण ॲनिमेशन की ह्याच्या सगळ्या गेल्या ॲनिमेशन की पण, तर त्या आता आपल्याला कॉपी पेस्ट करावं लागतील. इथे ह्या ज्या आहेत त्या संपूर्ण आपण इथे ह्या उचलून, नाहीतर हे परत ॲनिमेट करत बसणार का, म्हणजे परत आपल्याला टाइम जाणार ना त्या ह्याच्यामध्ये. आता काय हे त्यासाठी आपण काय करणार आहे, ह्या सगळ्या इथे पेस्ट करणार आहे की. सॉरी, फर्स्ट ऑफ ऑल वरतीच ठेवायला लागेल आपल्याला, -93ला. ओके, ह्याचा अँकर पॉईंट आपला सेट करावा लागेल. अँकर पॉईंट ह्याचा इथे गेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा सोबतच ह्याच्या इथे सेट करू. ठीक आहे, अँकर पॉईंट सेट केला प्रॉपर, म्हणून त्याच्यावर आता बघा आलं लक्षात. हे पहिल्यांदा मॅच करून घ्यायचं, म्हणजे मॅच करून घेतल्यामुळे मग तुमचा जो इफेक्ट आहे तो तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यावर. आलं लक्षात. आता हे दोन्ही पण एकसाथ मूव्ह होतील बघा. हे फरक जाणवलं बघा. ही आपली कॉमची लेअर आणि ही चालू केल्यानंतर बघा ज्याच्यावर ग्लो आहे ती ही लेअर. आलं लक्षात. आता मी ह्याच्यातून डिलीट करणार, तर आता तिकडे नाही डिलीट होणार, जे मगाशी दाखवलं मी. हे बघा डिलीट केलं, आता आहे का, आहे असं राहिलं. आलं लक्षात. जर मी ह्याची कॉपी मारली तर आणि जर आतमध्ये चेंज करायचं म्हटलं तर ते दोन्हीकडे पण चेंज होणार आहे. त्यासाठी इथे कॉपी मारायची, इथे बाहेर येऊन जिथे आपण कॉम तयार केलं त्याचं कॉपी करायची आणि त्याचं नाव चेंज करायचं. नाव चेंज करून मग आहे असं ॲनिमेशन आपल्याला कॉपी पेस्ट करायचं अँकर पॉईंट सेट करून. आलं लक्षात. मग आता मी काय करणार आहे की हा जो आपल्याला टेक्स्टला फक्त म्हणजे जसा पेंडुलमला ग्लो येतोय तर त्या टाईपच ह्या टेक्स्टला तसाच ग्लो यायला पाहिजे, अशी माझं रिक्वायरमेंट आहे. की बाबा पूर्ण त्या मला नाव आत्ता शोच नको आहे, म्हणून मी काय केलं, त्यासाठी आपण म्हणजे डुप्लिकेट केलं आहे खरं तर. ओके, मग मी इथे खाली घेतलं आणि बरोबर इथे अल्फा कॉम्प जे आपलं ह्याचं लेअरचं नाव आहे, तर बरोबर बघा इथे मोड आहे पहिला, हा नॉर्मल मोड, हे स्क्रीन मोड. ह्याचं मी ग्रीन स्क्रीनच्या वेळेस तुम्हाला कवर केलं आहे थिंक. तर मग इथे जो त्याच्याच शेजारी आहे. आणि हा जर पॅनल तुमच्या इथे येत नसेल, सिम्पली इथे ड्रॅग करायचं. आता इथे येत नाही जर हा पॅनल कधी कधी आला नाही तर. सेव्ह करू फाईल. हां, तर ह्याच्यामध्ये आता आपण अल्फा कॉम्प करूया. आता पहा, आता ह्याचा ग्लो आपल्याला वाढवायला लागेल. फर्स्ट हे इथे आपण ग्लो द्यायचा विसरलो होतो. इथं ग्लो पण आहे असाच आपल्याला कॉपी पेस्ट करायला लागेल. ह्याचाच कॉपी करू आपण, म्हणजे
याचा आता मी पेस्ट केला बघा, इथे टेक्स्ट थोडंसं शो झालं आपलं, आलं लक्षात. आता मी काय करणार आहे, हा ग्लो कॉपी पेस्ट, ओके ठीक आहे. आपण परत एकदा इम्पोर्ट करू ह्याच्यावर, अजून म्हणजे डबल ग्लो करतोय मी. डबल ग्लो केल्यामुळे बघा इंटेन्सिटी त्याची वाढली, आलं लक्षात. हा फर्स्ट आहे, हा सेकंड ग्लो कॉपी केला, मग त्याची इंटेन्सिटी वाढली. आपण परत इथून वाढवायचा, बघा तुम्हाला लक्षात येईल, आलं लक्षात. पण आता आपल्याला हे टेक्स्ट प्रॉपर शोज होत नाहीये, मग आपण इथे आता हा फर्स्ट लेअर इथे लॉक करूया आणि ह्याचा जो स्केल आहे तो स्केल आपण इन्क्रीज करूया. आता बघा एस प्रेस करतो, सिंपली स्केल थोडा वाढवतो इथे. आता अजून ह्याला आपण थोडा ग्लो देऊया. परत एक इथे एक डीप ग्लो म्हणून आहे, नाही वाटतं ह्याला, ठीक आहे. पेड सॉफ्टवेअरला डीप ग्लो म्हणून आहे. डीप ग्लोने काय होतं, डायरेक्ट तो 3 पटीने ग्लो वाढतो, असं आहे. 2024 मध्ये अवेलेबल आहे. तुमचा क्रॅक जरी असेल तरी 2024 मध्ये अवेलेबल आहे डीप ग्लो म्हणून. इथे डीप टिश्यू आहे पण डीप ग्लो म्हणून टाकायचं फक्त, मग तो डायरेक्ट 3 पटीने वाढतो, इन्क्रीज होतो. म्हणजे आपण हे आता कसं सारखं सारखं कॉपी पेस्ट करून आता जे वाढवणार तर तिथे डायरेक्ट ते आहे, त्याने तुम्ही इन्क्रीज करू शकता. आता आपण इथून बघा इथे टाकू, परत सेम आता हे प्रोसेस करावं लागेल. ठीक आहे. आता बघा, आता प्रॉपर हे टेक्स्ट शो होतंय, आलं लक्षात. बघा काय केलंय आपण, मास्क केलंय बरं का. हे मास्कमुळे, मास्क लक्षात ठेवा, इथे मास्क करताना मास्क कशावर करायचं आणि टेक्स्टला करायचं. मास्क टेक्स्टला करायचं. ह्याला जर हे बरोबर जेव्हा तुम्ही मास्क कराल तर बघा असेवाले साईन त्याचे डायरेक्ट चेंज होतील. इथे बरोबर असा म्हणजे फोटोशॉपमध्ये कसा ब्लँक लेअर असल्यावर येतो तर त्या टाईपमध्ये येईल आणि वरती डॉट येईल एक, म्हणजे बरोबर तुम्ही कोणत्या लेअरला मास्क करताय हे पण इथं शो होईल. आता समजा मी इथे 1 ला मास्क करतोय, कॉम्प्लेट, ठीक आहे, इथे हायच नाही तो ऑप्शन, नो ट्रॅक मॅट, सिंपली आपण मॅट केलं. ही जर समजा ही जर लेअर खाली असेल, मला दाखवायचं हे होतं. आता इथे जर अल्फा मॅट केलं तर बघा काहीच इफेक्ट पडणार नाही. आणि ज्यावेळेस म्हणजे आणि विषय काय आहे की बरोबर जी त्याच्या लेअर वरती असते तर तीच लेअर तो इथे शो करतो, आलं लक्षात. की जर तुमची ही लेअर, आता बघा ही कॉम्प लेअर इथे शोच करत नाही ह्याच्यामध्ये, आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तुमची ही लेअर इथे असेल तर तेव्हाच हे नाव शो करेल. आपोआप चेंज झालं बघा आता कॉम्प लाईट, आलं लक्षात. ही लेअर मी खाली टाकली, नाव आपोआप इथे पण चेंज होणार. असं तुम्हाला आज पेंडुलम तयार करायचं आहे, आलं लक्षात. आता हे अजून एन थोडा हा दिसत नाहीये तर अजून आपल्याला ह्याचं ग्लो थोडा इन्क्रीज करायला लागेल. ह्याच्यामध्ये म्हणजे आपण मास्किंग शिकतोय, लाईट ग्लो कसा करायचा तो एक बघतोय आपण, आलं लक्षात. या 2 गोष्टी आपण पाहिल्या.
इथे आता मिड पॉईंट पण आपण थोडा इन्क्रीज करू 80. ठीक आहे 80च्या आसपास. ही लेअर ऑन ठेवूया म्हणजे आपला पेंडुलम मूव्ह होतोय तसं ते. बघा पेंडुलम सोबत ते वाटते ना, म्हणजे तुमचा प्रॉपर त्या पेंडुलमच्या ह्याच्यामध्ये टेक्स्ट तो. असंच तुम्ही इमेजला पण करू शकता सेम, की इमेज पण मागे ठेवून तुमचा पेंडुलम आता तुम्ही दाखवला तर आता हे टेक्स्टला केलं आहे आपण, ह्याच्या मागे जर तुम्ही इमेज ठेवली, इमेजला पण असं तुम्हाला लाईट ग्लो करायचा आहे. मोस्टली बघा 2D ॲनिमेशनमध्ये ह्याचा यूज केला जातो. 2D ॲनिमेशनमध्ये म्हणजे एखादा नाईट सीन आहे, कुठेतरी बॅटरी घेऊन चालला आहे एखादा कार्टून, तर मग तिथे बरोबर हा लाईटचा बरोबर इफेक्ट म्हणजे हे मास्किंग करून असं यूज केलं जातं. ओके, म्हणजे नॉर्मली तुमचं असं म्हणजे कार्टूनचे जे ॲनिमेशन असतात ना त्याचे एस एफ एक्स वगैरे, तर तिथे जास्त ह्याचा यूज केला जातो. असा म्हणजे आपल्याला जास्त लागत नाही ते म्हणजे, पण तिथे तुम्ही फिल्मच्या ह्याच्यामध्ये कार्टूनचा एखादा सिरीज बनवताय तर तिथे हा यूज केला जातो. ओके, तर हा झाला आपला टेक्स्टचा पेंडुलमचा लाईट इफेक्ट. आता आपण अजून एक बघूया. न्यू कंपोजिशन घेतो, अजून एक मी कॉम बनवतो आता. ओके, हा इथे आहे तो माझा राहिलेला आहे. कॉम्प 2 घेतला. आता इथे मी एक टेक्स्ट घेतो, ॲनिमेशन. ठीक आहे, ह्याचा आपण अँकर पॉईंट मिडलला घेतला आणि सिम्पली आता मी काय करणार आहे, इथे लाईट म्हणून आहे. आता ही तुम्हाला कोणती लाईट यूज करायची आहे, तर इथे स्पॉट लाईट, ॲम्बियंट लाईट, हे तुम्हाला पाहावं लागेल बरं का. हे तिने पण सेमच वर्क करतं, म्हणजे सेमच आहे, फक्त त्याची इंटेन्सिटी प्रत्येकाची त्या ह्याच्यानुसार वेगवेगळी आहे. सॉरी, पहिला आपण लाईटचं बघू. स्पॉटलाइट, कास्ट शॅडो, ठीक आहे, कास्ट शॅडो ऑफ ठेवूया. हे बघा आता इथून इथे पण तोच आहे, फक्त इथं काय आहे की तो विदाऊट पेंडुलम. आता पेंडुलम म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं अवेलेबलच आहे असं नाही ना, मग इथून आपण हे करू शकतो. इथून पहा, आता ह्याला सेम इथे जसे ट्रान्सफॉर्ममध्ये ॲनिमेशन वगैरे आहेत, ट्रान्सफॉर्म जे पोझिशन पोझिशन रोटेशन वगैरे, तर तेच इथे अवेलेबल आहेत. ओके, तर तिथून आता ॲनिमेशन आपण देऊ शकतो. आता बघा 4 सेकंदावर पूर्ण आता टेक्स्टला ॲनिमेशन येऊन जाते. तर असं मला पाहिजे. सिम्पली बघा, इथं पण आपण इझी नीज आउट देऊ स्मूथली जाण्यासाठी. बघा लक्षात, तुम्हाला मास्किंगची गरजच नाही म्हणजे. आणि इफेक्ट पण बघा व्यवस्थित किती स्मूथली जातोय. फक्त स्मूथली जाण्यासाठी तुम्हाला F9 प्रेस करून की त्या पहिल्या इझी नीज आउट करायला लागतील. आलं लक्षात. हे टेक्स्टचा तुम्ही बरेच ठिकाणी यूज करू शकता. एखादं टेक्स्टचं लोगोचं पण ॲनिमेशन तुम्हाला लाईट इफेक्ट देऊन असं स्मूथ करायचं आहे, नंतर तुम्ही हे लोगोसाठी करू शकता ह्याचा लाईटचा वापर, स्पॉटलाईटचा. आलं लक्षात. त्याच्यानंतर एखादा पर्टिक्युलर पॉईंटच शो करायचा आहे आणि बाकीचं तुम्हाला हाईड करायचं आहे. डॉक्युमेंटरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, आता ते ध्रुव राठीच्या वगैरे, तर त्याच्या व्हिडिओ एकदा बघा. तर बरेच ठिकाणी तो काय करतो की जेवढा पार्ट शो करायचा आहे तर तेवढ्या पार्टला असा लाईट, स्पॉटलाईटचा बरेच ठिकाणी त्याने यूज केलेला आहे.
म्हणजे मी आता सध्या बंद केले व्हिडिओ बघणं, पण त्याच्या आधी बघत होतो ना, तर पूर्ण तो आता एखाद्या न्यूजपेपरवर ते काहीतरी न्यूज आले, म्हणजे ह्या न्यूजपेपरमध्ये ते पब्लिश झालं होतं, तर त्यातला पर्टिक्युलर त्याला पॉईंट शो करायचा आहे, तर अशा टायमिंगला तो हाच स्पॉटलाईटचा इफेक्ट यूज करायचा आणि बाकीचं मग तो म्हणजे ज्या वेगवेगळ्या न्यूज आहेत त्या तिथे हाईड करायचा आणि पर्टिक्युलर तेवढा पॉईंट शो करायचा, तर ते बरोबर स्पॉटलाईट इफेक्टने शो करायचा. हा डॉक्युमेंटरीसाठी पण यूज केला जाऊ शकतो. ओके, हा इफेक्ट जेव्हा तुम्ही एखादी डॉक्युमेंटरी बनवताय. तर ह्या दोन गोष्टी जे तुम्हाला टेक्स्टचं इथे करू शकता आणि ह्या कॉम्पमध्ये तुम्ही इमेज प्लस टेक्स्ट असं दोन्ही तुम्ही तुमच्या असाइनमेंट राहतील आजच्या. आलं लक्षात? तर ह्या दोन तुमच्या असाइनमेंट आहेत. ओके, तर ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. आणि हां, ह्याच्यामध्ये मी मगाशी एक दाखवलं स्पॉटलाईट. ठीक आहे, हा आपण हाईड करू. आता अजून एक आपण बघू. हे 3D ऑन ठेवायचं आणि 3D ऑन ठेवा. 3D ऑन ठेवूनच हां इथे लाईटमध्ये यायचं आणि स्पॉटमधून आता आपण ॲम्बियंट नाही, पॉईंट लाईट. आता हा पॉईंट लाईट बघा. सेमच वर्क आहे, फक्त ह्याचं जे होतं ह्याचा डीप एकदम ब्लॅककडे जातोय हा, एकदम डीपली, म्हणजे पुढचा डायरेक्ट गायबच होतोय नाही का, ते स्मूथली ऑन होते. तसं इथे पॉईंट लाईटमध्ये काय होतंय, तर एकदम नॉर्मलच त्याचं म्हणजे तो पॉईंट आउट करतोय. एक दोन स्क्रीन दाखवतो इथे हे करून, टू व्ह्यू करू. ठीक आहे, वन व्ह्यूवरच बघू आपण. हे बघा, तर पूर्ण म्हणजे हा टेक्स्ट शो करतोय आणि तिथे आपण म्हणजे हा आता जरी मी ॲनिमेशन केलं ह्याला जरी आपण आता पोझिशन देऊया आणि थोडासा राईट साईड, तर हा फेड होण्याचं प्रमाण बघा, सगळ्यात जास्त तो इंटेन्सिटी ठेवतोय आणि पॉईंट लाईट आहे तो. आणि स्पॉटलाईट काय करतोय म्हणजे एकदम त्याचं सर्कल कमी आहे आणि ह्याचं सर्कल जास्त आहे पॉईंट लाईटमध्ये. आलं लक्षात? मग ह्या स्पॉटलाईट आणि पॉईंट लाईट हे तुम्हाला दोन्ही पण समजण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॉपर, की नक्की हा कुठे यूज करू शकतो काय. आलं लक्षात? हा म्हणजे तुम्ही पॉईंट लाईटचा मला तर वाटते कमी वापर करा, कारण की पूर्ण म्हणजे तुमचं काय होणार आहे, इथे पण समजा टेक्स्ट आहे आता काय काय लिहिलेलं, तर ते पण शो होणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला पर्टिक्युलर जर करायचं असेल, एखादा पॉईंट आउट करायचं असेल, एक दोनच लाईन आहेत समजा पेपरच्या न्यूजपेपरच्या आणि तेवढाच तुम्हाला पर्टिक्युलर शो करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही स्पॉटलाईटच जास्त यूज करा. पॉईंट लाईट खूपच रेअरली, म्हणजे जेवढा कमी वापर करता येईल तेवढा कमी वापर करा. म्हणजे मी तर खूपच म्हणजे नाहीच वापरला हा. असं आहे, स्पॉटलाईटचा जास्त करून यूज पडतो आम्हाला. आलं लक्षात? ह्याचं वर्क बघ, कारण हा विषय असा आहे की ह्याला आता हा स्मूथली चाललाय तरी पण आपण इझिली जाऊ देऊ, ह्याची की जवळ ठेवूया. आलं लक्षात? हा जास्त इंटेन्सिटी हे ठेवतोय, म्हणजे दोन्हीचं वर्क तेच आहे, फक्त ते फरक एवढाच आहे की तो जास्त कमी ठेवतोय आणि हा जास्त ब्रॉड ठेवतोय ह्याचं जी इंटेन्सिटी आहे तो. आलं लक्षात? तर हे तुम्हाला दोन असाइनमेंटला अटॅच करायचे आहेत आजचे. हे पेंडुलम पण तयार करायचं आहे. पेंडुलममुळे तुमचे ते अँकर पॉईंट आणि ह्याचे प्रॅक्टिस होऊन जाईल आणि मास्किंग पण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये टेक्स्टचं हे करायचं आहे, स्पॉटलाईट इफेक्ट. ओके, ठीक आहे. हे एक्सपोर्ट कसं करायचं? एक्सपोर्ट अरे एक्सपोर्ट काय ते मी काय केलं एक असाइनमेंट, पण ते एक्सपोर्ट होत नाही माहिती. एक्सपोर्टचं आपण दाखवलं ना रे पहिल्या असाइनमेंटलाच.
पहिल्या यालाच सगळं क्लिअर केलं होतं. आय थिंक ती लेक्चर नंबर 3 मध्ये बघ, जर नाही समजलं तर 3 लेक्चर नंबरमध्ये आहे आत्ता. आता विषय काय, मला पण टाइम झालाय. हां 7:50. बघतो. हां 3 नंबर लेक्चरमध्ये बघ. हां आणि जर नाही समजलं तर मग उद्या आपण हे घेऊ.